प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, लातूरचं राजकारण गेल्या 40 वर्षापासून अत्यंत मी जवळून पाहतोय. पण लातूरच्या राजकारणाची पातळी जी उंची होती, एकमेकावर टीका करायची जी पद्धत होती, एकमेकावर कुरघोड्या करायची जी पद्धत होती, असं काही लातूरचं राजकारण फार काही सरळ दिशेला गेलं किंवा कोणाला तरी सांभाळून घेण्यात गेलं असं नाही आहे. लातूरच्या राजकारणाला अनेक कांगारू आहेत आणि याचे जे पैलू पाहिले आपण ह्या लातूरच्या राजकारणाचे, सभ्य, सुसंस्कृत, नम्र, कधी कधी तिखट, कधी कधी टीका, कधी एकाच कार्यक्रमात दोघं व्यासपीठावर. आणि हे लातूरचं राजकारण आम्ही गोपीनाथरावजी मुंडे, विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ही सगळी एका व्यासपीठावर ही मंडळी बसलेली असायची. आणि त्यावेळेस जे आम्हाला राजकारण दिसायचं, एकमेकाच्या बर शाब्दिक कोटी करण्याची जी चढाओढ असायची, की पवार साहेब असं बोलले तर मग आता पद्मसिंह पाटील काय बोलतील, मग गोपीनाथराव मुंडे काय बोलतील, मग विलासरावजी देशमुख साहेब काय बोलतील, असं एक कुतूहलाचं राजकारण ह्या लातूरनं पाहिलेलं आहे. पण या गेल्या विधानसभेपासून ना आर्ची ना परशा, लातूरमध्ये फक्त अमित देशमुखची चर्चा. हे डायलॉग ज्यावेळेस कोणीतरी अमित देशमुखांच्या रॅलीमध्ये मागून कानात सांगितला आणि अमित देशमुखांना मोह आवरला नाही. तसं पाहिलं तर अमित देशमुख हे एक सभ्य राजकारणी आहेत. अमित देशमुख एक सुसंस्कृत राजकारणी आहेत, एक कॉर्पोरेट नेता आहेत. म्हणजे त्यांच्या हातानं ही चूक, इव्हन मला तरी आश्चर्य वाटलं मित्रांनो, की हे कोणाचं ऐकलं अमित साहेबांनी. कारण त्यांच्या तोंडातून असे शब्द कधीही जाऊ शकत नाहीत. पण त्याचा एवढा ओहापोह झाला, एवढं भांडवल ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस केलं आर्ची परशाचं. आता त्यांनी आर्ची हा शब्द कोणाला उद्देशला माहीत नाही, परशा हा शब्द कोणाला उद्देशून माहीत नाही, पण चर्चा मात्र एकच झाली, अमित देशमुखांची. आणि मित्रांनो, आता पुन्हा तीच चर्चा होती आहे की लातूरची जी महानगरपालिकेची कालची वादळी सभा, आणि ही वादळी सभा, प्रचंड गोंधळ, 1 तास एकमेकावर कुरघोड्या, घोषणाबाजी, सत्ताधारी काय बोलतात सत्ताधाऱ्यांना माहीत नाही, विरोधक काय बोलतात विरोधकांना माहीत नाही, फक्त एकमेकाचं द्वेषाचं राजकारण. आणि घाईघाईमध्ये 2 विषय जे महत्त्वाचे लातूरच्या विकासाच्या दृष्टीनं, लातूरच्या अस्मितेच्या दृष्टीनं, ते 2 विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं 75 फुटी पुतळा, आणि आता पुन्हा दुसरा एक पुतळा चर्चेत आला, तो म्हणजे आदरणीय स्वर्गवासी शिवराज पाटील चाकूरकरांचा पुतळा. लातूरला पुतळ्याचं राजकारण आम्ही फार जवळून बघितलेलं आहे.
ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवायचा होता राजीव गांधी चौकामध्ये, त्या चौकाचं नाव सुद्धा महात्मा बसवेश्वर चौक होणार होतं. तो घाट त्यावेळच्या तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी, काय झाले आपल्या सगळ्या लातूरकरांना माहिती आहे, त्या ठिकाणी रात्रीतून एक मातीचा पुतळा तयार झाला आणि उत्साही कार्यकर्त्यांनी साहेबांचं ऐकलं. आता कोणते साहेब माहीत नाही, कोणत्या साहेबांनी आदेश दिले माहीत नाही, पण सकाळी संध्याकाळी त्या ठिकाणी काहीच नव्हतं. त्या ठिकाणी राजीव गांधीचा पुतळा येऊन बसला. खाली लगेच राजीव गांधी चौक हे नाव टाकण्यात आलं आणि हे पुतळ्याचं राजकारण इतकं पेटलं की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा तर हा झाला, पण त्या पुतळ्याची जागा बदलण्यात आली. तो गेला कवा रोडकडे, गुड मार्केटच्या म्हणजे आपल्या कव्हा गावाला जायचा जो चौक आहे, त्या कव्हा चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा गेला. अनेकांना वाटत होतं की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा राजीव गांधी चौक जिथं सध्या आहे तिथं बसला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा वाद होते. पण त्यावेळेची जी राजकीय परिस्थिती होती, त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून काही कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि रात्रीतून त्या ठिकाणी राजीव गांधीचा पुतळा आणून बसवला आणि त्याचं नाव राजीव गांधी चौक हे पडलं. त्याचे साक्षीदार आम्ही आहेत. आता त्यावेळेस अर्चनाताई पाटील किती वर्षाच्या होत्या? तरुणच होत्या नुकत्याच, कारण शैलेश पाटील चाकूरकर आमचे क्लासमेट आणि अमित देशमुख साहेब सुद्धा अजून थोडे लहान असतील. पण एवढं डीप राजकारणात लक्ष ना अर्चना पाटलांचं होतं ना अमित देशमुख साहेबांचं होतं. पण त्यावेळीची आठवण आज आमच्यासारख्या जुन्या माणसाला झाल्याशिवाय राहत नाही, कारण ते प्रकरण एवढं तापलं. पण राजीव गांधीच्या चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आग्रहानं बसवण्याचा अट्टहास शिवराज पाटलांनी का धरला नाही, हा विषय त्यावेळी चर्चेत आला. का हट्ट केला नाही? कारण तर शिवराज पाटील विलासरावजीपेक्षा सिनियर, कितीतरी निवडणुका शिवराज पाटील साहेबांनी जवळून पाहिल्या आहेत, लढलेल्या आहेत, विजयी झाले आहेत, वेळचे वेळी विजयी झाले. त्यांना पराजय हा माहीतच नव्हता, पराजय परवाच झाला. पण शिवराज पाटील चाकूरकरांनी ज्या पद्धतीनं तो रेटा लावून धरायला पाहिजे होता, तो लावून धरला का नाही माहीत नाही. पण आज राजीव गांधी चौकात राजीव गांधीचा पुतळा बसला आणि महात्मा बसवेश्वरच्या पुतळ्याची जागा बदलण्यात आली. तसाच घाट, तोच प्रसंग आज आम्हाला पुन्हा आठवतोय मित्रांनो. कारण आज पुन्हा या ठिकाणी शिवराज पाटलांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात दिमाखात बसेल, त्याला महाराष्ट्र शासन पूर्णपणे स्वखर्चातून बसवेल, याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या टाउन हॉलच्या सभेमध्ये केलेली आहे. याचा विसर कदाचित इथल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना, काँग्रेसच्या नेत्यांना पडलाय का काय की मला शंका यायला लागलेली आहे. तरी पण त्या पुतळ्याची जागा आता पुन्हा कुठेतरी एखाद्या आदर्श कॉलनीसारख्या कोपऱ्यामध्ये नेऊन बसवायची, हा घाट घातला जातोय असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचे एकमेव विजयी झालेले उमेदवार आमचे विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर. खरं तर विक्रांत गोजमगुंडेंनी सांगितलं होतं की अहो मोठेगावकरांनी तर सांगितले की आम्ही कुंकू देशमुखाचं लावलंय, पण विक्रांत गोजमगुंडेंनी तर सांगितले की माझा श्वासच अमित देशमुख आहे, माझा श्वासच देशमुख परिवार आहे. आणि या श्वासानं पुन्हा काय केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे.
म्हणून मित्रांनो, आणि विलासरावजी नेहमी म्हणायचे देशमुखांचं मीठ आळणी आहे. कारण ज्याला ज्याला विलासरावांनी नगराध्यक्ष केलं, ज्यांना ज्यांना विलासरावांनी महापौर केलं, त्या अनेकांनी या देशमुखांना धोका दिलेला आहे. इतिहास तुम्हाला प्रदीप राठीपासून काढता येईल. प्रदीप राठी एक काळ असा होता की विलासरावांचे एकनिष्ठ जिवलग, विलासरावांचं पान आणि काडीही लातूरात हालत नव्हती प्रदीप राठीशिवाय. एवढे जिवलग मित्र. एक दिवस हेच प्रदीप राठी कबूतर हे चिन्ह लक्षात घेऊन विलासरावांच्या विरोधात त्यांनी बंड ठोकलं. नंतर महापौर पुन्हा नगराध्यक्ष केलं विक्रम गोजमगुंडेंना. त्यांनी पण पुन्हा तेच केलं. नंतर अख्तर मिस्त्री तेच, सुरेश पवार तेच. म्हणजे ज्या ज्या लोकांना देशमुखांनी पदं दिली ती लोक देशमुखांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिली. हा लातूरचा इतिहास. तो इतिहास आता उघडण्यात जनतेला रस आहे ना, आम्हाला रस. पण ही पार्श्वभूमी तुम्हाला का सांगायची आहे की हे पुतळ्याचं जे राजकारण आहे, आता शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव आणि पुतळा, शिवराज पाटील चाकूरकरांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात बसावा का न बसावा हे ठरवण्याचा अधिकार या जीबीला, या महानगरपालिकेच्या सभेला आहे का मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन घोषणा केलेली आहे आणि पुन्हा त्याच्या खर्चाहून वाद, पुन्हा त्याचा पुतळा कुठं बसावा ह्याच्यामधून वाद. आणि बरं झालं एका दृष्टीनं काल अभयदादा साळुंकेंनी पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर हा शब्द आमच्या कानावर पडला. आम्हाला सुद्धा हाय असं वाटलं की कोणीतरी शैलेश पाटील चाकूरकरांना आदरणीय म्हणतंय. आत्ता तरी पुतळ्याच्या निमित्तानं शैलेश पाटील चाकूरकरांची आठवण आलेली आहे. आणि हे पुतळ्याचं राजकारण आपल्या अंगलट येईल अशी कुठंतरी शंका या काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नगरसेवकांना यायला लागली. म्हणून त्यांनी उपनगराध्यक्ष राजुरे ही सगळी मंडळी गेली आणि शैलेश पाटील चाकूरकरांना पुष्पगुच्छ दिला आणि पुतळ्याविषयी चर्चा केली. आणि आता सांगतायत की आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे, कारण शैलेश पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे आहेत असा काँग्रेसवाल्यांचा गोड गैरसमज आहे. कारण हेच शैलेश पाटील चाकूरकर अर्चना पाटलांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शिवाजी चौकाच्या जाहीर सभेमध्ये स्टेजवर आले होते भाजपच्या. मग ते काँग्रेसचे आदरणीय कसे झाले हा प्रश्नही अनुत्तरित आहे. पण काँग्रेसवाल्यांना शैलेश पाटील चाकूरकरांची आठवण झाली, काँग्रेसवाल्यांना देवघरची आठवण झाली. हे सगळं काही अकलनीय आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जूनपणे सांगा वाटते की ह्या लातूरचं राजकारण नेहमी पुतळ्यांच्या भोवती फिरलेलं आहे. विलासरावांच्या बाजूला गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा असावा, अमुक ठिकाणी यांचा पुतळा असावा. तर ह्या पुतळ्यांचं शहर म्हणून लातूरचं नाव संपूर्ण या महाराष्ट्राच्या राजकारणात जर चर्चेला गेलं आहे ते पुतळ्याच्या निमित्तानं चर्चेला गेलेलं आहे. आणि आता हे पुन्हा एक नवीन पुतळ्याचं राजकारण या लातूरमध्ये शिजतंय. मग जीबीमध्ये प्रचंड गोंधळ झाला. आमचं एकच मत आहे की अमित देशमुख साहेबांनी, आमदार साहेबांनी आता लातूरमध्ये लक्ष घालणं ही काळाची गरज आहे. आपली कार्यकर्ती काय करतायत, अनेक काही लोक बाहेर चर्चा करायला लागली की इथं महानगरपालिकेत काय टक्केवारी चालायला लागली आहे, काय रेट निघालेला आहे, कुठल्या कुठल्या चेकवर कुठं कुठं काय काय दिल्याशिवाय सह्या होत नाहीत. अशा तक्रारी अमित देशमुखकडे लातूरातले बरेच गुत्तेदार येऊन गेले होते अशी चर्चा आहे. आता कुठं कुठं काय काय पाणी मुरत आहे, कुठं कुठं काय काय भ्रष्टाचार. आणि अमित देशमुख साहेबांनी त्यांना शब्द दिला म्हणे की मी लक्ष घालतो. आता अमित देशमुख साहेब, तुम्ही कृपा करून ह्या लातूरच्या राजकारणात लक्ष घातलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे.
आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या नेत्यांनी समज दिली पाहिजे की ज्या पद्धतीनं लातूरच्या गांधी चौकामध्ये अमित देशमुखांबद्दल अभद्र भाषा काही भाजपच्या नगरसेवकाने वापरली, ती भाषा या लातूरच्या सुसंस्कृत राजकारण्यांना, या लातूरच्या तमाम जनतेला, समस्त लातूरकरांना, इव्हन पत्रकारांना, नागरिकांना, कोणालाही ही भाषा आवडलेली नाही. टीका आम्ही करतो, ही सगळेच पत्रकार करतात, प्रत्येकजण करतात, पण टीकेला मर्यादा, या मर्यादेचं उल्लंघन लातूरच्या राजकारणात कधीही झालं नाही. ते आम्हाला गेल्या 8 दिवसात पाहायला मिळतंय. ह्याची कुठेतरी खंत वाटते. म्हणून वाटते की हे बोलून दाखवलं पाहिजे की या लातूरच्या विकासाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं योगदान आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर, या अनेक, आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब सुद्धा, म्हणजे सर्वांच्या सहकार्यानं लातूर बनलेलं आहे. लातूर काही एका नेत्याच्या याच्या नाही बनलेलं. म्हणजे केंद्रातला पाठपुरावा शिवराज पाटील साहेब करायचे, राज्यातला पाठपुरावा आदरणीय विलासराव देशमुख साहेब करायचे, स्थानिक लेवलचा पाठपुरावा स्थानिक कार्यकर्ते करायचे. पण एकमेकाविषयी जो आदर होता, एकमेकाविषयी जो प्रेम होतं, एकमेकाविषयी जो जिव्हाळा होता, एकमेकाच्या सुखदुःखात सामावून आपण ह्या लातूरचं राजकारण कसं करता येईल, कसं भलं करता येईल याचा विचार ही राजकारणी मंडळी करायची. ते आज आर्ची परशा चर्चा ते पार भडव्यापर्यंत आलेले. भडव्यापर्यंत. भडवा हा शब्द लातूरच्या राजकारणात प्रचलित नव्हता. लातूरच्या राजकारणात आजपर्यंत कोणी कोणत्याही नेत्याला कधीही असा मग तो नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायत सरपंच असेल, भडवा हा शब्द आम्ही सर्वप्रथम ऐकतो. शॉकेबल वाटलं. अत्यंत चूक आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला तुम्ही काय लेवलची भाषा वापरता. त्यामुळं या शब्दाचं कोणीही समर्थन करणार नाही. जसं समर्थन आर्ची परशाचं केलं नाही. आता तो सहज डायलॉग अमित साहेब बोलून गेले. कदाचित त्या डायलॉगचा काही दुष्परिणाम झाला ना, अमित देशमुखांची काही मतं माहीत झाली, त्यामुळे त्यांना ही लढाई काठावर लढावं लागली. कारण भाजपला तर आयतं फावलं होतं, त्यांनी ते डायलॉग वापरला आणि एक प्रकारची सहानुभूती अर्चना पाटलांना मिळाली आणि त्याच्यामधून काही मतं वाढलेली आहेत. अर्चना पाटलांची 100% वाढलेली आहेत. फक्त आता कानात काही गोष्टी बोलणारे अमित देशमुखांची जे जवळचे लोक आहेत त्यांनी थोडं सावध राहायला पाहिजे. आणि आम्हाला असा प्रश्न पडतोय की आता अशा भाषेचा वापर जर या लातूरच्या राजकारणात व्हायला लागला तर लातूरच्या राजकारणाची पातळी ही किती खालच्या थरापर्यंत गेली. लातूरला हे शब्द माहीत नव्हते. लातूरला असे शब्द ऐकण्याची सवय नाही आहे लातूरच्या राजकारणाला. म्हणून हा सभ्यपणा, हा सुसंस्कृतपणा लातूरच्या भाजपने जपला पाहिजे, लातूरच्या काँग्रेसने जपला पाहिजे. आणि एक स्टँडर्ड लेवलचं राजकारण ज्या पद्धतीने ह्या लातूरमध्ये चालतं त्या राजकारणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे. ज्या लातूरला एवढे मोठे मोठे नेते होऊन की ज्यांनी देश पातळीवर आपलं नाव कमवलेलं आहे, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय विलासराव देशमुख, या सर्वांच्या नावामुळे लातूरला ओळखलं जातं. मी ज्यावेळेस माझ्या प्रचार दौऱ्याच्या, म्हणजे मी जे इव्हेंटचे कामं करतो, मी निवडणुकीच्या राजकारणाच्या, मी अनेक शहरात फिरलो महाराष्ट्राच्या. एकही शहर असं नाही जिथं मी फिरत नाही. मग ते जळगावपासून बेळगावपर्यंत आणि इकडं सुरतपासून इकडं हैदराबादपर्यंत जेवढी काही गावं, मग ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, या प्रत्येक ठिकाणी मी जर सांगितलं की मी लातूरचा म्हणल्याबरोबर एक विलासरावजींच्या गावचे, अरे वा छान, चांगला नेता गेला, लातूरचं नाक गेलं, अशी भावना लोक बोलून दाखवायची. म्हणून सर्व नगरसेवकांना, सर्व लोकप्रतिनिधींना, काँग्रेसच्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नगरसेवकांना, भाजपच्या नगरसेवकांना, या सर्वांना कळकळीचं असं आव्हान आहे की बाबांनो, राजकारणाची पातळी आता पार खालच्या थरापर्यंत आणू नका. की जो शब्द आम्हाला, आता कोणता शब्द तो आम्हाला उच्चारणं भाग पडलं, कारण आपला कार्यक्रमाचा कंटेंट काय तो सांगण्यासाठी.
म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की लातूरच्या राजकारणाची पातळी घसरू न देता लातूरचा विकास कसा होईल, शिवराज पाटलांचा सन्मान झालाच पाहिजे, योग्य जागेत सन्मानपूर्वक अतिशय देखणा पुतळा इथं बसलाच पाहिजे. ही लातूरकरांची भूमिका असणारच आहे, सर्वांची भूमिका असणार आहे. फक्त सर्वांनी जर संयम ठेवला, यातच लातूरचं सुसंस्कृत राजकारण चांगलं घडू शकतं. लातूरकड महाराष्ट्रात बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. फक्त लातूरला खालच्या पातळीवर आणून लातूरचं राजकारण कुल्लशित करू नका, एवढंच सांगण्यासाठी आजचा केलेला हा सकाळचा भोंगा आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या सकाळच्या भोंग्याला असाच भरभरून आशीर्वाद द्या. एवढंच मी सांगतो. आपल्या सर्वांचा मित्र, आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर. मित्रांनो, जाता एक 30 सेकंदात सांगतो की माझा भाषण कला क्लास हा सुरू झालेला आहे. दुसरी बॅच पहिली बॅच संपली, दुसरी बॅच आता सुरू होती आहे. आणि यामध्ये नीटची परीक्षा पास दिलेली 12वी 11वी विद्यार्थी, तरुण, व्यापारी, उद्योजक, ज्यांचा संबंध बोलण्याशी येतो. स्टेज करेज आलं पाहिजे, रँकिंगपासून मुलांनी वाचलं पाहिजे, मुलामध्ये धाडस आलं पाहिजे आणि समोरच्या माणसाला आपल्या बोलण्याहून जिंकलं पाहिजे. असा हा भाषण कला कोर्स. प्रवेश घ्या, प्रवेश सुरू झालेला आहे. तर आता भेटूया उद्या पुन्हा एका नवीन विषयासह सकाळचा भोंगा. नमस्कार. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस, दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे.